नंतर खासदार संजय राऊत बोलतायत, पाहूया। तयारीचा आढावा सुद्धा आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। नक्कीच सांगितलं ना की महाविकास आघाडीमध्येच आम्ही निवडणुका लढू आणि महाराष्ट्रातली सत्ता काबीज करू। पण ते करत असताना जिल्हा प्रमुखांना स्पष्ट आदेश देण्यात आले की 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी ही आज आहे त्यापेक्षा अधिक ताकदीनं आणि मजबूतीनं होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं कामाला लागा। एखादी विधानसभा आपण लढू अथवा न लढू, पण तिथे संघटना ही मजबूतीनं दिसली पाहिजे, उभी राहिली पाहिजे। 288 मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्रित समोर जाईल का शंका काय यावी? ज्या महाविकास आघाडीने एकत्रित भाजपला बहुमत मुक्त केलं दिल्लीतून, तीच महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आम्ही एकत्र 3 पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवार साहेबांची आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढू आणि 180 ते 185 विधानसभेच्या जागा जिंकू, अशा प्रकारचा निर्धार आजच्या शिवसेनेच्या बैठकीत सुद्धा करण्यात आला। उद्धव ठाकरेंचे काही दौरे सुरू होणार आहेत का 19 जून? होय, या पावसाळा जरी असला तरी या संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने विधानसभेच्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून इंडोअर बैठका, इंडोअर मीटिंग म्हणजे जाहीर सभा कदाचित घेता येणार नाही पावसाळ्यात। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या मेळाव्यांचं, बैठकांचं आयोजन किंवा सभांचं आयोजन इंडोअर करण्यात येत आहे आणि त्याची तयारी सुरू आहे। कधीपासून हे दौरे असतील? लवकर तारखा जाहीर होतील। मला माहीत नाही, मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। आम्ही 288 जागा लढू, 180 ते 185 जागा जिंकू। तेव्हा आगामी विधानसभा या आम्ही एकत्र म्हणजे महाविकास आघाडी म्हणूनच लढू, असं संजय राऊत यांनी या दरम्यान सांगितलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।